शिर्डीला रामनवमीचा सण आला हो आला पालखी घालत आज पायी शिर्डीला घालत बोलावलं जणू साईनं मनाला तो पालखी घेऊन घालत बोलावलं जणू साईनं मनाला तो पालखी घेऊन केली प्यार आदना मला हरी बोल पालखी घेऊन घालत बोलावलं जणू साईनं मनाला तो पालखी घेऊन गेली जान आतलं मला साईला भेटाया धन्यवाद. बुवाने सांगितलं बुवा कारण पंढरपूरचा वारकरी बरोबर ना आणि आपल्या भजनातलं सभेकरी काय विषय नाही बुवा तुम्ही सांगितलास 100 द्यावा काय विषय नाही. या नोटीवरती पण फोटो बुवाने सांगितलं या नोटीवरती पण फोटो म्हणजे चष्मा लावलाच ना की अगदी उभे काय टेन्शनच घ्यायचं नाही अगदी चष्मा लावल्यानी की संदीप पुजारे बुवा आता नवीन आता मोदींनी मला त्या दिवशी फोन केलेला नव्हतो त्या दिवशी रात्री बारी करून गेला राजापूर झोन जोईल बुवा हाच खय आता नांदगावात हो का जाते म्हटलं ऐकलंच बुवा तेव्हा मग काय सांगितलं नाही आता संदीप पुजारे बुवांचं फोटोच लावूच म्हणतात गांधीजींच्या जागेवर आई शपथ आता परवा मीटिंग होते ते हैदरच होते या बुवा काय नाही फक्त एक मजा कारण हसमुख चेहरा किती जरी बुवांका बोललास तरी मुलाप्रमाणे त्यांच्या 100% नाही तर माझ्या जागेत आज तसे वाघ जर असतो कोण दुसरं तिसरं तर बघला असता संदीप पुजारी बुवा काय कारण काही एक विषय नाही बुवा संस्कृती आपली कारण भजनाच्या माध्यमातून हे काही गोष्टी बोलले पाहिजे आपण बरोबर ना कारण ही संस्कृती आहे कारण या संस्कृतीच्या माध्यमातून नाही म्हटलं तरी बुवा आज हे कलियुगात बुवा नवीन जर कोणी गाडी घेतल्या की त्या गाडीच्या पाठी लिहिलं असतं रिंकू चिंकू पिंकू संदू कोणा माहिती पिंकू हा काय पिंकू विषयाचा काय विषय नाही गाडीच्या पाठी लिहिलेलं असता काय रिंकू पिंकू चिंकू संदू आणि कौसात खाली लिहिलेलं असतं काय बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने वास्तविकता ही कांडरबुवा मग 38 वर्ष 1 महिना आणि 30 दिवस काम खाऊची गोष्ट तुम्ही ना तरी 100च दिला मला 500 दिला असता 38 वर्ष 1 महिनो आणि 30 दिवस खाऊची गोष्ट ना थोड्या वेळ काढताले 500 रुपये मला माहिती आहे कारण कांडरबुवांचा माझ्या प्रेम हा खाऊची गोष्ट नाही आता खाली लिहिलेलं असतं रिंकू पिंकू चिंकू आणि संधू असं कंसात लिहिलेलं असता भाड्याने मिळेल म्हणजे बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने म्हणजे काय बुवा हो नातं बँकेच्या पलीकडचं म्हणजे पहिले कर्जा भेटत होती आता पोराव गावाला लागली आईच्यान सांगतोय गाडी कोणी घेतल्या की त्याच्या पाठी आई वडिलांचा आशीर्वाद कंसात असता भाड्याने मिळेल म्हणजे औशी बापचा आशीर्वाद भाड्या ते काय औस असता ते बघा काय अगदी ह्यो साजा ह्या मराठमोळी लोक हसताना हळू हस पुढे कोणतरी डरकाळ पडा तुझी जबाबदारी मी घेणार ना तू काय नाही म्हटलास बुवा ही संस्कृती आपली बरोबर ना कपाळावरती कुंकू पाहिजे मराठमोळी साज पाहिजे आपल्याला बरोबर ना हा कानात पैशाचा उगीच केला अंदाजे 100 पुढे 0 1 वाढवा
साईंच्या गाण्यासाठी लग्न बोलवलं जणू साईन. त्या दिवशी एक माझ्या खार खाऊ कुठलो तुझं म्हणतो स्वराकच आवाज लागत नाही म्हणजे बांड्यात जाऊन नंबर मारलो तो उगीच मारलो म्हणजे माका भजन या काय माहितीच नाही. साईंच्या गाण्यासाठी हाता ढवण ना ऋता ढवण आणि ओम ढवण यांकडून गाणं पुन्हा म्हणा 101 रुपये. कारण बुवा काय विषय माहिती आहे बुवा एखाद्या महिला वर्गाकडनं आपल्याला जेव्हा बक्षीस येतात बरोबर ना तेव्हा आपले हे भजन 100% पुण्य बोलूची पण गरज नाही भजन करायचा पुजारी बुवा मनोरंजन 100% करणार. आता थोड्या वेळात फणस किती येत बघा हलवू नको ते कोरे कांदा लागा ते कोरे ते असं मी म्हणतो. थोड्या वेळ ताव येतो चिक ठो दुसरं म्हणता कांदा वडता कांदा काय पेटणार नाही. अरे वा पण बुवा ह्यो जोक जर कोणाकडून ऐकायचो तर तुमच्याकडे नाही तो होऊकच होई बुवा गजरा का 100%. ह्यो जोक्स माझ्या पुजारी बुवानी तेवढ्यात बार जो पेटला कांदा लागले त्या काटे असं त्या विषयाला गाडला बोलावून जणू साईन मनाला तो पालखी घेऊन गाडला बोलावून जणू साईन मनाला तो पालखी घेऊन की त्यानं आदन मला आलो हरी बोल. ही संस्कृती आहे काय केसात गजरा पाहिजे बरोबर कपाळावरती कुंकू पाहिजे नऊवारी साडी नाकात नथ आणि डोईवरती पदर. कारण बुवा प्रत्येक बारीला मी सांगतो संस्कृती म्हटल्यानंतर बुवा कारण काल बदलापूर मध्ये एका 4 वर्षीय मुलीवरती बुवा अत्याचार झाला. प्रत्येक बारीत बुवा सांगतो मी प्रत्येक बारीत नाव गाव काय नाही बुवा फक्त हरिनाम गात आणि हे हरिनाम गात फक्त वरती जायचंय बुवा आयुष्यात काय नको. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतो बुवा लक्षात ठेवा. पक्षी हा आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतो आणि माणूस एकमेव असो हा ह्यो आपल्या जिभेमुळे ज्यांनी ह्याच्यावर ताबो ठेवल्यान ह्या सृष्टीत. कारण परमेश्वराने सगळ्यांना बुवा ताकद दिले बरोबर ना. परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिली फक्त माणूस असो एकमेव ताट मारून असो चालता. आणि ह्या सृष्टीमध्ये बुवा 4 पायाचा जो प्राणी आहे तो आडवं चलवल्यानं परमेश्वराने कारण ती ईश्वर देणगी त्याची आहे बरोबर ना बुवा. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बुवा कारण ह्या जगात फुकट काय नाही हा बरोबर ना. कारण हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत दिलेली आहे बुवा माशाची ताकद त्याच्या शेपटेत दिलेली आहे मगरीची ताकद शेपटेत खय पाणी आहे बरोबर ना. माशाच्या शेपटेत ताकद नसती तर तो जमिनीवर पेवळून नसतो त्याला पाणीच व्हाया. कारण घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे गाढवाची ताकद बुवा त्याच्या पाठीत दिलेली आहे बैलाची ताकद खांद्यात दिलेली आहे आणि माणूस एकमेव असो त्याची ताकद हे डोक्यात दिलेली मेंदू. आता त्याचा भांडी ऐकून केस गेले तर नावीला नाजो नाही त्याचा हो केसार म्हणतात भांडी सेम ऍडव्हर्टाईज. कारण बुवा ही वास्तविकता आहे सध्याची बरोबर ना. बुवाने सांगितलं काय टंटन वाजलं मटन शिजलं हलकान दुखतिया तारग सजली काय ऍडव्हर्टाईज केली बुवानी चांगल्या बातल्या औषधी फोडून मिळतील. टेम्पो आला टेम्पो चांगल्या बातल्या फोडून मिळतील. कांदे घ्या बटाटे घ्या काय घालूया टाकल्या नाही म्हणजे काय माहिती एखाद्या व्यक्तीक बोलणं म्हणजे बघ एक टाइमपास म्हणून. कारण तुमका बोलायची हिंमत तर नाही पण आज एक मायबा भजनी श्रोत्यांचं मनोरंजन म्हणून. माझी तेवढी विद्वत्ता पण नाही बुवा की तुमच्यासारख्या महान कलावंत बोलान बरोबर ना बुवा. आदर
100% बुवा देणार, कारण मुखातून अरे हा शब्द तुमच्यासाठी येणार नाही बुवा. हा हीची ग्वाही मी 100% देईन. कारण एक सात्वत आहे बुवा की गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू त्यांचा पुढे वारसा. कारण गुरुंनी जे आम्हाला शिकवलंय, माझ्या गुरुंनी कधी तलवारी काढले नाही, गॉगल लावून कधी रुमाल घेऊन नाचले नाही माझे गुरु. हरियान बुवा आदर आहे, दुर्वास गुरु बुवा, अभिषेक शिरसाट बुवा, बरोबर ना बुवा. आणि आता या कलियुगात जे भजन चाललंय बुवा, त्याला भजन नाही म्हणत बुवा, ते अक्षरशः भंजन आहे, बरोबर ना. 65 किलोची तलवार वाजवतो त्याचं नाव यसाजी, एवढा सांगतात भजनी बुवा, गजराच्या माध्यमातून बुवा सांगतात 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2 मिनिटा गेली काय सांगतले, माका एकट्याक नाही जमली तर 4 गडी करीन बुवा तुझ्या मानेर घालीन. वास्तविकता बुवा भाजनातली आहे. कारण बुवाने सांगितलं काय महिला वर्ग, म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आमका 1521 काय कपाळा घालूचे हो, माझ्या नाही बुवांचे काय करूचे हो, पण तुमका चांगल्या उद्देशाने सांगितलं बा, बरोबर की नाही. कारण 2100 रुपये आमका नको, पण माझी लाडकी बहीण जेव्हा कामावर जायत, सुरुवातीला सांगितलं बुवा, जेव्हा लाडकी बहीण कामाला जाईल तेव्हा सुरक्षितपणे आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये आई पप्पांच्या पुढे, बरोबर ना, आई वडिलांच्या समोर जेव्हा सुरक्षितपणे उभी राहील तेव्हा मी काहीतरी म्हणून की माझं महाराष्ट्र काहीतरी सुधारलो बुवा. ही वास्तविकता आहे बुवा, शाश्वत आहे बुवा. कारण बुवाने सांगितलं की सिंदूर ती पण बहिणीच होते, भगिनी, मुसलमान जातीची पोरगी होती, काय तिचं नाव, कर्नल सोफिया कुरेशी, बरोबर ना बुवा. ती पण मुसलमान जातीची पोरगी होती, कर्नल सोफिया कुरेशी. आणि दुसरी म्हणजे व्यमिका सिंह, बरोबर ना. अवघ्या 23 मिनिटात तुम्ही आमचा धर्म विचारलास, बरोबर ना, आम्ही तुमचं सिंदूर लावून सांगितलं आमचा धर्म काय आहे. पण ती मराठमोळी नसून मुसलमान जातीची पोरगी, तिने अवघ्या 23 मिनिटामध्ये 9 पॉइंट तिने खोलले पाकिस्तान जाऊन. काय ताकद आहे भगिनींनो, मला सांगा. ही कुठेतरी काळाची गरज आहे हरिनामात सांगण्याची. हा सुशिक्षित कोणाला म्हणावं बुवा, ज्यांनी आपल्या आई वडिलांची मान, बाबा कशा क्लास टाकतो सोने, कारण शाश्वत आहे. कारण आपल्या आई वडिलांची मान ज्यांनी खाली जाऊ दिली नाही समाजामध्ये, त्याला सुशिक्षित म्हणावं. आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला ज्यांनी कलंक लावू दिला नाही बुवा, त्याला सुशिक्षित म्हणावं. आपली बारी जे काय करतो, दत्त मंदिर म्हटलं, हा जो टाटामाटा जो काय बुवा कार्यक्रम होतोय, त्याचं एकमेव कारण म्हणजे ते तिकडे जवान, बरोबर ना, सीमेवरती आपल्या जीवाची बाजी न राखता बुवा, लक्षात ठेवा, बरोबर ना, डोळ्यात तेल घालून आपल्या भारत देशाचं संरक्षण करतात. म्हणून आज तुमच्यासारखं माझ्यासारखं छोटा कलावंत आज इकडे तिरू भेटतात, बरोबर ना. त्या दिवशी असा झाला, असो रस्त्याने जायत होतोय, याऊस काय हसतात ती बोला, असोच रस्त्याने जाय होतं, तेवढ्यात माझा पुजारी बुवाने आवाज दिल्याने, पुजारी बुवा मध्ये हे म्हणता जोयला, म्हणता झाला काय तुमका, मी म्हणतोय नाही, म्हणता गुलाम म्हणता मला चष्मा लागलो रे. म्हटलं तुमचं वय झाला, दिसतच बघा, दाढी बिडी चांगली पिकली, मिशी बिशी अगदी, चष्मा लागलो तर काय तुमचा बुवा म्हणता वय झाला हो, नाही म्हणता वय झाला, चष्मा लागलो त्याचा म्हणता दुःख नाही, तुमचं नक्की प्रॉब्लेम काय, नाही म्हणता चष्मा लावून म्हणता घराच्या बाहेर इलोय, तर शेजारीन म्हणता चष्म्यात तुम्ही बरे दिसत नाही. होय खरा, शेजारी म्हणता, मी त्यांना बुवांना सांगतोय, बुवा माका सांगतात चष्मा लावून घराच्या बाहेर पडलोय, तर म्हणता शेजारीन सांगता चष्म्यात म्हणता बरं दिसत नाही. म्हटलं मी तुमका सांगतोय ना, चष्मा काढून डायरेक्ट घराच्या बाहेर पडा, काय टेन्शन घेतास, नाही म्हणता भांगला तर म्हणता चष्मा काढून घराच्या बाहेर इलोय, तर म्हणता भांगला तर शेजारीन म्हणता माका दिसत नाही. काय बुवा अगदी विषय हो. त्या दिवशी असाच झाला, एकान प्रपोज मारल्या, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव, नको रे बाबा तो विषय, कोणतरी व्हिडिओ करायचो कामाक नाही. काय विषय, एखादो श्रीमंत माणूस त्या गरीब माणसाक सांगता बुवा, श्रीमंत माणूस असो रस्त्याने चलत होतो, तू एका गरीब माणसाक काय सांगता, माझ्याकडे म्हणता 14 बंगले होत पिंकू, 14 बंगले, 16 गाडी आणि 20 एकर म्हणता माझ्याकडे जमीन. एक श्रीमंत माणूस अंडर बुवा असो रस्त्याने जाय होतो, ऐकला होय बाबा, असो काय विषय नाही, पण सांगता असो एक श्रीमंत माणूस चाललो, सांगता काय गरीब माणसाक, माझ्याकडे म्हणता 14 गाडी होत, 16 बंगले
आणि 20 एकर जमीन. तर गरीब माणसाक विचारता तुझ्याकडे काय हा? तर गरीब माणसाने का पोतात अगं सांगल्या. तो पण हसत होतो. तुम्ही जोक्स मारला ते हे कपाळात त्याचं केस नाही केवढ्यात भारी पडली माका सांगा. तो बघा तकडे अरिजित सिंग बुवा तू श्रीमंत म्हणून सांगता 14 गाडी आहे 14 बंगले 16 गाडी आहे 20 एकर जमीन. त्या गरीब माणसाक विचारता तुझ्याकडे काय हा? तर तो बिचारो गरीब म्हणून सांगता माझ्याकडे म्हणता असं एक पोरगो हा माझ्यासारखो राजबिंडो चिकनो गोरो गोमटो माझ्याकडे पोरगो आणि त्या पोरग्याची म्हणता गर्लफ्रेंड तुझा चेडू हा. खय जाऊ खाया आवशी जाऊ खय व्हाया माका सांग. एक चेडू 14 गाडीवर 15 बंगले 16 गाडी सगळा काय गावता खय जाऊ खाया. माझ्यासारखे टोप लावून घेतल्या नसतो असू दे बुवा काय पण बोली सांगितलं वास्तविकता काय बाबा यावर खूप दिवसांनी लसले सोने. जय जय महाराष्ट्र गाण्यासाठी मान्य कुरतोडकर कडून 101 रुपये. बाबा ठीक आहे 100% घेऊया फरमाईश 100% घेणार. कारण बुवानी सांगितलं की फिट पॅन्ट बरोबर ना. फिट पॅन्ट बुवानी सांगितलं बुवा ही कलियुग आहे. फिट पॅन्टचा विषय नाही. आज अशी चांगली पॅन्ट जर मार्केटमध्ये घेऊन गेलास बरोबर ना वास्तविकता कलियुगातली चांगली पॅन्ट जर औषध घेऊन गेलास तर तिची प्राइस असलेली 1000 ते 1200 रुपये. ढोपरावर फाटकी खाली कन्यार फाटकी ती जर पॅन्ट घेऊन गेलास तर तिची प्राइस नाही म्हटलास तरी 1800 ते 2000 रुपये. म्हणजे आज ह्या जगात फाटक्याक महत्व बरोबर ना. म्हणजे माका एक सांगा 28 ची जर कंबर असतात 28 ची जर कंबर असली आणि एखादो जर माणूस 32च्या कमरेची पॅन्ट जर घालून गेलो आणि असे सत्यनारायणच्या पूजेक जर उभं राहलो पाटील आहे ना त्याचा नंबर येतो पाठच्या दर्शन घेऊ भया पॉइंट टाकायचो खै त्यांना रामकृष्ण हरी घंटा वाजवल्या पाया पडलो की वाटेक लागलो होय. आणि तोच माणूस जर एखाद्या पंक्तीत जर वाढू गेली त्याच्या हातात खीर पाठच्या खीर मागा होई कांदा लागून त्याच्या खिरी माझ्या नजरेच्या आडवं पहिलो आधी काय वया आयुष्यात माका सांगा. मग याच ना असं काय ना. कारण एक वारकरी आहे. वारकरी भजनाच्या माध्यमातून काय सांगतोय आपल्या पंढरपूरची वारी नको मला भजनाच्या माध्यमातून तेलिबुवा काय सांगतोय उंबरट्याची कैसे शिवू आम्ही जातीहीन उंबरट्याची कैसे शिवू आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. माका पंढरपूरची वारी नको पण जेव्हा जेव्हा तुला साकडं घालन कुठलं देखील संकट माझ्यावरती आलं ज्या ज्या वेळेला तुला मी साकडं घालन तेव्हा तरी माझ्या शब्दाला उभा राहा रे बाबा. हे आमची हरिनाम बोल. बाकी आमका काय नको आयुष्यात पैसो काय पैसो नेतो लय बाजूवाले 3.5 हाताचो देय माणसाचो 4 जण ते धड असले तर ठीक 7.45 वाले जर असले ते असे शनी लावतेले बाजू पिंकू खायाता असे नेतले 2 बाजूक शेणी अकडची शेण पडली बुवा अकडची शेण पडली काय करतो अकडची पडली खाई नेतो जसो काही आजरामा जवरा जितो जा खाई नेतो ह्याका माहिती खाई नेणार ते. ही वास्तविकता आहे बुवा कलियुगातली बरोबर ना. कारण फाटक्याला किंमत आहे बुवा. पैसा काय ना स्मारक आपले झालेत ना आर्य फाट्यावरती चंद्रकांत कदम बुवा यांचं स्मारक झाले. या ठिकाणी आमचे परममित्र जिल्हाध्यक्ष निलेश मिस्त्री या ठिकाणी उपस्थित जोरदार टाळा झाल्या पाहिजे आमचे परममित्र धन्यवाद. कारण स्मारक आमचे नको आमच्या नशिबात यो म्हाळ कुसूर मध्ये बुवा आज परशुराम पांचाळ बुवांचं स्मारक आहे. कुडाळ भरणीमध्ये चिंतामणी पांचाळ बुवा विलास पाटील बुवांचं देखील होते. तुमचं आमचा काय नाही तुमचं काय वाड्याच्या थै नेऊन गुळगुळीत ठेवलं की स्मारक बुवांचा झाला दिसत तर तसे ना म्हणजे बुजीरवाणी काही एक विषय नाही. कारण सांगण्याचं तात्पर्य आमच्या नशिबात यो म्हाळा एका वाड्याची औशी काही जवान बोलवलं नाद नाही करत टाळ्याची बटाटीची कटली मेला असते कर्म तसे त्या भावानं मका पाणी हाणून दिले केवढ्यात पडले असते याची बारी. काही एक विषय नाही पण सांगण्याचं तात्पर्य भाऊ एवढंच आहे बरोबर. आमच्या नशिबात ये म्हाळत एका वाड्याचे 4 वडी करणार बरोबर आणि ती वाडी बुवा अशी ठेवणार अशी नेऊन कौलार एका दुसरं वाटानो 4 शेतकुना अशी फक्त खात टाकणार लोणच्याची डाळ शितावणार
कौलर नेम काव 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 खाना आहे तो आव नाही तो भाडी में जाऊ मी लाव काय करू ता असं दे. त्या दिवशी बुवाचा जोक्स मारतले काय विषय नाही. त्या दिवशी असाच झाला. बुवांचे दोन मैत्रिणी होते सकला आणि नकला. बोल सकला आणि नकला इल्ले गोव्यातून इल्ले. अरे बाबा सकला नकला कोण नाही ना आता काहीतरी फेकू बिकून मारायचा माझे नेम चुकलो तर माझ्या तेली बुवांवर बसा बिसायचा. सकला आणि नकला अशी ताडकांची दोघा जण पुढे गेले बुवांची. बुवा त्यांना विचारतो आला प्रवास सुखाचा झाला ना. हो प्रवास सुखाचा झाला काही एक विषय नाही अगदी सांगतो. ऐकलं म्हणजे फॉरेनर हो. तर सकला नकल्याक सांगता गोवा म्हणता नकल्या मी म्हणता आज परफ्यूम मारले 2000 खय घेतलं. होय नंदगावच्या बाजारात घेतलंय. तुझं फेवर काय जास्मिन म्हणता जास्मिनचो सेंट मारून इल्ला. नकल्याक सांगता सकला जास्मिन म्हणता फॉस 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 करून इल्ला मारून झाला तेवढा म्हणता 2000 तेवढा तर नकला ऐकता. नकला म्हणता गोवा म्हणता सकले माझं म्हणता परफ्यूम खय घेतलं तळे बाजारात 4000 हा खयचो लव्हेंडर लव्हेंडरचं लव्हेंडर 4000 लव्हेंडरचं घेतलं बरोबर झाला सगळा. एका मका ऐकवा पाहिजे तेवढ्यात बुवा येले. बुवा बरोबर पुढे गेल्याबरोबर त्या दोघवल्याने असो नाकार रुमाल घेतल्याने नाकार रुमाल घेतल्याबरोबर दोघांनी पण त्यांना विचार बुवा सकल्यानं मारल्यान जास्मिन मी म्हणता नकल्यानं मारल्या लव्हेंडर. बुवा म्हणता हो खायचो तुमचं स्मेल नाही म्हणता ह्यो म्हणता माझं गावठी फणसाची भाजी म्हणता घ्यावा फुकट खाऊ खाई आता असं नाही काही विषय नाही. पण माता भगिनी प्रेम जर करूचं असत तर आपल्या आई वडिलांवरती करा भारत देशावरती करा जवानांवरती करा काही एक विषय नाही. प्रेम जर करूचं असत तर नाही तर एखादा लूत लागलेला कुत्रा पाळू परवाडा. कारण ही वास्तविकता आहे सध्याची. कारण बघा एका महिन्याचा प्रेम काय बघा बिजली पाने वेळी आसमंत अंगी भुलुनी आला प्रेम संता. 40 मिनिटाचा गजर बाबा जास्त नाही बोलायचा. कारण बुवा हे एका महिन्याचं प्रेम आहे आणि एका वर्षात जर ब्रेकअप झाला की तो पोरगो अक्षरशः हालत बेकार त्याची. काय गाणं म्हणतो प्यार झूठा था जाता जाए क्यों ऐसे जाना था तो आया है क्यों ओ बेदर्दिया यार बेदर्दिया ओ बेदर्दिया यार बेदर्दिया ओ बेदर्दिया यार बेदर्दिया ओ बेदर्दिया यार बेदर्दिया ओ. तो बरोबर औषधू व्यसनाच्या हारी जाणार बरोबर ना. म्हणजे आपल्या आई वडिलांनी एवढे आपल्याला संस्कार केले त्याचा उपयोग काय तर शून्य. एखाद्या मुलीसाठी म्हणा किंवा ती मुलगी एखाद्या मुलासाठी आपलं आयुष्य संपून बसणार बुवा. ही कुठेतरी भजनाच्या माध्यमातून वास्तविकता आहे. एव्हा जाऊन फरमाईश आहे बुवा काय विषय नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज बरोबर ना. अरे जली को आग कहते हैं जली को आग कहते हैं मुझी को राग कहते हैं जली को काही चकाक तग दिया हो. जली को राग कहते हैं जली को आग कहते हैं मुझी को राग कहते हैं और जिस आग से बारूद बने उसे छत्रपती शिवाजी महाराज कहते हैं. छत्रपती शिवाजी. कारण या ठिकाणी चेतन रोगी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. माऊली धन्यवाद. कारण सांगण्याचं तात्पर्य बुवा एवढंच आहे छत्रपती कोणाला म्हणावे. कारण औरंगजेबाला सुद्धा लाज वाटली. कारण मौत डरती थी उसको देखकर मौत डरती थी उसको देखकर ये खुद मौत का दावा था. मौत डरती थी उसको देखकर ये खुद मौत का दावा था. धरती को नाच था उस पर ऐसा शेर शिवा छावा छत्रपती शिवा का छावा था. हे बुवा कुठेतरी वास्तविकता आहे बुवा बरोबर. कारण छत्रपती कोणाला म्हणा औरंगजेबाला लाज वाटली. छावा पिक्चर तुम्ही बघितला असेल बरोबर ना. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सळसळीत असे तापलेले सळी डोळ्यात टाकले असे वार केले बरोबर ना. वार केले त्यांच्या अंगावरती शंभूराजांच्या अंगावरती मीठ चोळलं गेलं. ही वास्तविकता सध्याची आहे बुवा.
सांगण्याची गरज आहे काळाची, कारण छत्रपती कोणाला म्हणावे. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला जाणता राजा कोण असेल तर आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा तारमंत्र जर कोण असेल तर आपला जाणते राजे. रायरेश्वराच्या भेटीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा जाणता राजा आपले छत्रपती शिवाजी राजा आहे. म्हणून काय म्हणतो बघा, जय जय महाराष्ट्र माझा. हॅलो हॅलो आउटपुट दादा चालू आहे. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वरदा कृष्ण कोयना मधुरा गोदावरी, एक बनाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तटाला यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा. जवाब देती शिवा, सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिवशंभू राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच, कारण औरंगजेबाला देखील लाज वाटली. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा औरंगजेब अशी आपली चटई हतरून नमाज पडायला बसलेला होता. भगिनी आई शपथ सांगतो तुम्हाला, खरी गोष्ट आहे, वास्तविकता म्हणजेच असा नमाज पडायला बसला होता औरंगजेब. तेवढ्यात त्याचा सहकारी त्याला येऊन काय सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले. तेवढ्यात तो औरंगजेब आपल्या गुडघ्यावरती असा डोपरं टेकून उभा राहिला म्हणजे, आणि आकाशाकडे असे हात केले डोपरं टेकून जमिनीवरती, आणि काय सांगतो आपल्या देवाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आहे. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे. म्हणून काय म्हणते बघा, काळ्या छातीवरी कोरी अभिमानाची नेली, काळ्या छातीवरी कोरी अभिमानाची नेली, कोलादी मन घटे खेळती खेळ जीव घेली, दारिद्र्याच्या उन्हात शिजला विदळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे दत्तरा की तो महाराष्ट्र माझा. क्षत्रिय कुलभूषण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, कारण काळाची गरज आहे. कारण श्री स्वामी समर्थ यांच्यावर गाणे सादर करणे सर्वेश शेट्टी यांच्याकडून आहे. 101 गेर वाचन 101 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद. सुंदर गजर या ठिकाणी आमचे दिलीप यांच्याकडून आहे 101 रुपयांचे आशीर्वाद रुपये बक्षीस आले. धन्यवाद. सत्यनारायण पूजेवरती गाणं सादर करणे सुबोध नकाशे यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद बुवा. काय विषय नाही, घेऊया घे रे. हॅलो, थोडासा आवाज द्या. माऊली आज नाही म्हटलास तरी बुवाने जरी सांगितल्याने दुसरी तिसरी बारी या तरी आज चांगले गाडी त्यांच्या बॅगेत बघा जावा 50-60 हजार रुपये खर्च केलेले आहे. चॅलेंज आपला, कारण माझ्यासारख्याच्या बॅगेत 40,000 पडले. बुवाकडे किती असं होईल. 28 तारीख पासून माऊली कंटिन्यू कार्यक्रम आहे. 28 तारीख, कारण आज प्रत्येकाला वाटतं बुवा काय साऊंड वाल्यांचं मोठेपण आहे, बरोबर की नाही. आज त्यांच्यामुळे आम्ही येऊ. एखाद्या डॉक्टरला वाटतं कुठेतरी कोणाचं तरी ऍक्सिडेंट व्हावं आणि माझ्याकडे पेशंट यावा, आणि एखाद्या वकिलाला काय वाटतं कोणचे तरी हाणामारी होऊ दे, वादविवाद कोणते तरी होऊ दे आणि माझ्याकडे केस येऊ दे, पण माझं एकमेव साऊंडवालो असो की माझ्या आजूबाजूच्या तालुक्यात म्हणा, बाजूच्या वाडीत खय म्हणा कार्यक्रम असा त्याने थंय माझं साऊंड वाजन दे, असं माझ्या फक्त साऊंडवाल्यांका वाटतं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, बरोबर. ठीक आहे बाबा. स्वामींचं गाणं आहे. थोडासा इफेक्ट द्या. दाटली आया कंठाशी आर्तताई आजरा, दाटली आया कंठाशी आर्तताई आजरा, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, चक्र हे जन्मोजन्मी, चक्र हे जन्मोजन्मी, चक्र हे जन्मोजन्मी, वेदाया निघालो सोनी रंगी नावनिया, स्वामी दाटली आया कंठाशी आर्तताई आजरा, दाटली आया कंठाशी आर्तताई आजरा, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, वेदाया निघालो स्वामी रंगी नावनिया, स्वामी स्वामींचा मंत्र आहे काय, निश्चंत होई रे मना, निर्भय होई रे मना, बरोबर ना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, काय मंत्र आहे तो, कारण त्यांनी सांगितलंय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. सुंदर पद्धतीने बक्षीस दिले. असे कलावंत पाहिजेत. 100% मायबाप भजनी श्रोत्यांमध्ये असे जर भजनी श्रोते असतील तर 100% बारीला पण मजा येईल. कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, कारण स्वामीने सांगितलंय. मी एक स्वामींचा भक्त आहे. मी हातावरती माझा टॅटू देखील, असा काही विषय नाही. मी स्वामींचा भक्त आहे, कारण स्वामींनी सांगितलं जिथे काही असमर्थ तिथे फक्त आणि फक्त ते श्री स्वामी समर्थ. आई वडिलांची पुण्य करा, खल जाऊची गरज नाही. म्हणून काय म्हणते बघा. ठीक आहे, घे रे. श्री हरी जगत पिते, उगीच पेवतात काय काय जण तरी बुवा, हे खरे आहे, गोष्ट वास्तविकता आहे. श्री हरी जगत पिते दूर करी तो व्यथा. काय गरज आहे हो, अजरामर केलंय गाणं ते प्रल्हाद शिंदेंनी. त्याची ओरिजिनल चाल काय, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा. हरी बोल. ऐक सत्यनारायणाची कथा.
पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्याने घातली महापूजा दोघांनी अनेक नौका त्याच मार्गाने नाव भरणे पूर्ण द्रव्याने होती व्यापारी साधू आण्याची रिक्त पाहण्यास आला पूजनाची मुलका मुकुट्याच बोले ऐकावे व्रत नारायणाचे चिरावे म्हणून इच्छित फल मागावे जननी श्रीहरी जला लावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्री होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून बायान पती पत्नीला जाहरी जाण तयास झाले त्यास उपवान कलावती म्हणून कणले ते नाव ठेवील त्याने आवडे योगियांची ही कथा जाईना कधी व्यथा योगियांची ही व्यथा जाईना कधी व्यथा जाईना कधी व्यथा सत्य नारायणाची कथा पंढरीला गसके पंढरीला तुझाली जरा ठेव तुझाली जरा ठेव तिथे भाव तिथे चल भेटू विठ्ठल रखू बाईला जय हरी विठ्ठल 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 करूया उदो 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 अम्मा बाईचा माहेचा माहे झरा शहरी कोल्हापुरा माहेचा माहे झरा शहरी कोल्हापुरा येऊया लाभ दर्शनाचा उदो उदो करूया उदो उदो एक फक्त गोव्यावरून एक फरमाईश आहे बुवा 1000 रुपयाचा विषय काय विषय तेवढं फक्त एक गाणं बोलतो बुवा आणि या ठिकाणी गझलाला सुरुवात करते बघा पेटीला आवाज आहे ना कारण आज नाही म्हटलंच तरी भजनाच्या माध्यमातून ऑर्केस्ट्रा लावतात बुवांकडे बारी देणं काळाची गरज आहे बरोबर ना नको छळू रे नंद किशोरा नको सोडू मेनी धरलेला हात सोड तू कृष्णा जाऊ दे विकलानुनी त्या दिवशी एका चांगल्या बेरड बोवस म्हणून खाववला त्या शाळा पांचाळ्या बुवांची जर समोरचा बुवा काय मारित असत ना माऊली तर वासूर मारूची सवय आमका नाही जाऊ दे विकलानुनी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी रीत पुजारे बुवा तुमची हो नाही बरी क्या बात आहे रीत काना तुझी नाही बरी बाई गपिचली माझी बांगडी 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 हरी बोलो तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी रीत काना तुझी नाही बरी रीत काना तुझी नाही बरी बाई गबिसरी माझी बांगडी 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 विषारी कोण आहे सांगण्याचं तात्पर्य एवढं विषारी कोण आहे बुवा कारण एखादा विंचू
जर चालत असेल आणि तर एखाद्या पालीन बघितल्यानंतर पाल पटकनशी जाऊन त्या विंचवा खातली म्हणजे विंचवाचा विष पत्करूची ताकद त्या पालीत हा बरोबर ना. आणि तो विंचू खाऊन जर पाल अशी भीतीर जर चढत असली आणि चढता चढता पटकनशी खाली पडली एखाद्या कोंबड्यान मागल्यान की तर पटकनसा कोंबड्या येतला आणि त्या पाली खातला म्हणजे औषधू विंचवाची आणि पालीचा विष पत्करूची ताकद त्या कोंबड्यात आणि कोंबडा कोण खाता पिंकी कोंबड्या माझे बुवा खातो. आता थोड्या वेळ सांगते काय चालणार नाही म्हणून ठीक आहे बुवा असू दे काय विषय नाही कारण ओव्य म्हटल्यानंतर येता शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो गुरुडं विनायकमहं चिंतामणि देवुरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांझर संस्थितं गणपती तुझ्यासाठी दुर्यात सता मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. नवरी आली नवऱ्याच्या गावा विसरून गेली भुवनचा पॅटर्न गंगा जमुना दोघ्या गोपाली जाय गोदाय हे माझ्या भुवनचा विषय पण भुवनने एक गाणं काढल्याने काय ही नाडांची धरती ही नाडांची धरती टकल्यावरती ही नाडांची धरती टकल्यावरती उंदीर खाडखोड करती ही नाडांची धरती ही नाडांची धरती टकल्यावरती उंदीर खाडखोड करती ही नाडांची धरती ही नाडांची धरती ही नाडांची धरती. या गाण्यावर या गाणं काय मेरे देश की धरती सोना उगले उगले इबले मोती मेरे देश की धरती. नाही बाबा या आपल्या जवानांसाठी गाणं होकच हवा ह्याच्या ह्या टाइम ओ क्या बात है. घर कब आओगे गो कब आओगे ये तुम मिलने घर सोना सोना है ओ धन्यवाद. जास्त उशीर नाही केला बुवा गजराला सुरुवात करू बुवा नवीनच गजर आहे बुवा तुझ्या रूपाच कारण भाऊ उद्या थोडा मार्गला कार्यक्रम आहे तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला ही जुद्या ए बाबल्या तुझं काळीज लागलंय
नाचून तुझं म्हटलं माझा नाही माझ्या बुवांचा बुवांचं काळीज लागलंय नाचून गाणं वाजूया हरी बोल हरिनामाचा हरिनामाचा वारसा जपून पुढं पुढं जाऊया हरिनामाचा वारसा जपून पुढं पुढं जाऊ द्या कदम पांचाळ पाटील मोठी कोकण आठवूया गावात रत्न तोर झालं कोकण कला भूषण कदम पांचाळ जोडी ठरली आज जगी महान हो बघा 60 वर्ष त्यांची जोडी फेमस होती ती आमचे कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा आणि कैलासवासी परशुराम सुतार बुवा तेव्हा अशी बुवा कधी भांडणं केलेली नाही तेव्हा गाणे काय होते बघा जाग्यावर जोक्स होते जेवढे पैसे तेवढा धाबूक धबूक हा सोने एक तर गावलं 25 दिवसानं आज हे परशुराम पांचाळ बुवा आणि कदम बुवा पांचाळ बुवा कदम बुवा काय सांगायचं मग तो गवडीतला दादा मडीतला मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको बुवा तुझं भाषण नको भजन धाव हरी बोल कदम बुवा जागेवर उत्तर द्यायचे काय गवडी लक्ष्मी दमडी भवानी मडका धरणी माता कवडी लक्ष्मी या आताच्या काळात तुमका कोण सांगता नाही बरोबर ना तुझा लाल माझा लाल या भजनात येतला काय लाल कपाळावरचा कुंकू शर्मेने मान माझ्या औशी बहिणीचे खाली जाता त्या आम्ही कधी भजन बुवा केला नाही एक वेळ ज्या वेळेस माझ्या औशीची माझ्या बहिणीची मान शर्मेन खाली जाय त्या वेळेस सुशांत जोईल या पेटीवरनं खाली उतरलेलो असत लक्षात ठेव अशी वागणूक आम्ही कधी केली नाही म्हणून काय म्हणते कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडका धरणी माता ये सुतारा जा जा बंद कर आता जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाते काय म्हणतोय बघा कदम पांचाळ जोडी ठरली आज जगी परशुरामाचं कोकण दर्शन जगाशी सांगू द्या हरी बोल सूत ते विलास पाटील संगीत रत्न झाले आजच्या भजन रत्नानी हरिनामेला मान मांडिले आजच्या भजन रत्नाने अक्षरशः भजनाचा विल्हेवाट लावून ठेवलाय बरोबर ना कारण ज्या ज्या प्लेसला भारी असेल त्या त्या प्लेसला आयोजक ठाम आहेत 100% नाद नाही करायचो तुमचं म्हणजे एखादा भजनी बुवाकडून कार्यक्रम कशा पद्धतीने करून घ्यावा हे जर कोणाच्या हातात असेल तर नाही म्हणतात तरी मायबा भजने श्रोतांच्या काय म्हणतो का अच्छा भजन रत्नानी हरिनामेला मान मांडिले चिंतामणींचा
मालवण कट्टा व या गजरावरती नाही म्हटलं तरी 3 ते 4,000 रुपये खालच्या मालवणच्या बारे. मालवण कट्टा बाजनाचा पट्टा राखीला काशीरामान काशीराम बुवा पहाडी आवाजाचे बादशाह होते कोककर बुवा महान. पहाडी आवाजाचे बादशाह होते माझे कोककर बुवा महान. अर्जुन तावडे कैलासाची परशुराम मंजळवा गुलाब राजा बसून सिंहा सनी सांगतो ऐका क्षणभंगुर हे जीवन आपलं बुवा तुम्ही भांडू नका. हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे राम हरे कृष्णा. मनारे वारे तन मन लावून कर भजन हरि बोल. संसारी खाली थैमान वाकरे जपून बुवा तुझं भान रे. बुवाने काय सांगितलं नाक डोळ कान जुबान याचा सरपंच जर कोण असेल तर ते आपलं मन आहे बरोबर ना. काय म्हटलं बघा नाकाला वासाला सांगत सुटला झाला त्याला बुवा झाले घालून माळा बुवा झाले घालून माळा पैशाने मिळती सोळा. हे माझे परशुराम पांचाळ बुवा चंद्रकांत कदम बुवा. सकल्या नकल्या जसल्या सुसल्या चला सकल्या नकल्या जसल्या सुसल्या चला आज तरिया तोला असोच सोडाय तुला शुभेच्छा देवा तुझ्या दरबारी आहे कन्यायनी. त्यानंतर आपले विलास पाटील बुवा भोळा भोळा गे माझा हरी हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी हरी बोल.
काशीराम परब मालवण कट्टा भजनाचा पट्टा ज्यांनी राखला काशीराम परब गणेश चतुर्थी आल्यानंतर ज्यांच्या मोबाईलवरती स्टेटस असतो तो बघा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात खोपकर बुवा मी खोपकर भजनाचा राजा राजा वावा रे वावा ओ वावा रे वावा वावा अर्जुन तावडे बुवा महाराजांना आम्हा सांगू द्या. कदम पांचाळ पाटील मोरे गोपकर आठवूया. हरिनामात आज रंगले झाली प्रसिद्ध तिरलोट खाडी. आज तुमचे गुरु असले तरी माझ्या गुरु प्रमाणेच आहे बरोबर ना. म्हणून काय काव्य आहे बघा. हरिनामात आज रंगले झाली प्रसिद्ध तिरलोट खाडी. अमर झाले रत्न तोरते बुवा जय राम गाडी. अमर झाले आज आपल्या देवघर तालुक्याचं नाव नकाशाच्या कानाकोपऱ्यात कोणी नेऊन ठेवलं असेल तर आश्रमावर होऊन गेले आमचे जयराम घाडे लवकर म्हणून काय म्हणते बघा. अमर झाले रत्न तोरते बुवा जय राम गाडी. सुशांत बुवाच्या हृदयी आज सारे बुवा राहू द्या. कदम पांचाळ पाटील मोरे गोपकर एक मिनिट पुजारी बुवा पाटील ते झोपायचे नाही तसे. पुजारी बुवा झोपणार नाही आमचे आता पक्ष पुजारी बुवा ब्रँड. नारायण सत्य नारायण संबळ पुल्या भक्त गणा. नारायण सत्य नारायण संबळ पुल्या भक्त गणा. नारायण दत्ता नारायण संबळ पुल्या. हरि
या ठिकाणी आमचे मोठे बंधू राजे या ठिकाणी निलेश मेस्त्री यांच्याकडून आशीर्वाद रूपी हे 201 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद.